नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की आम्ही चाललोय लोणावळा पिकनिकला. सो गाडी पूर्ण हलते आहे, बट ठीक आहे, तुम्ही थोडं ॲडजस्ट करा. आम्ही निघणार होतो एकदम सकाळी 7 वाजता. किती वाजता? 8 वाजता की 7 वाजता निघणार होतो. 5 वाजता नाही, एवढं लवकर नाही निघणार होतो, पण 8 वाजता आम्ही निघणार होतो. पण आता वाजलेत 9 वाजलेत बघा. 9 वाजलेत, खूप लेट झालं आहे आणि आम्हाला मिळणार आता ट्रॅफिक रोडवरती. सो बघू, आपले काका जे आम्ही लास्ट टाइमला पण व्लॉग बनवला होता, फर्स्ट व्लॉग जो मी चॅनलवरती टाकला होता ना, तो लोणावळा व्लॉग वाला, हेच होते आपले ड्रायव्हर त्या टाइमला. आणि ह्या लोकांना तर तुम्ही ओळखताय. ही आहे ईशा, अश्विनीला तर तुम्ही ओळखता, आणि ही आहे काकांची वाईफ. ही फर्स्ट टाइम आय गेस आपल्या व्लॉग मध्ये आले. ही माझी काका आहे आणि हे त्यांचे मिस्टर. ही माझी काका. हो, असं बोललं का मी? बायको पार्वती. आणि हा माझा बायको पार्वती. हा माझा बायको ही पार्वती. माझी काका. शेट परत चालू करायला इंग्लिश लागणार. मधलं ही. बाहेर बघा ना, काय मस्त व्ह्यू आहे भाई. हे जरा कडा फोन कर पट्टे, ना कडा. भाऊजींना. एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर. काय वाटतोय ना, एक नंबर वाटतोय. तर मित्रांनो, खूप प्रयत्नानंतर आम्हाला एक पेट्रोल पंप भेटलाय. पेट्रोल पंप, आम्ही आता HP पेट्रोल पंपमध्ये आलोय. इकडे गॅस भरायला सगळे लोक इकडे बाहेर आलेत गाडीच्या, कारण आम्ही गॅस भरायला थांबलोय. माझी बायको बघा, माझा चष्मा विसरून आला हा, आणि स्वतः चष्मा लावून माझा चष्मा कॅमेरात घुसते पार आतमध्ये. कसा विसरून आला. सगळे मस्त मस्त कपडे घालून निघालेत. हे बघा दोघी. माझे कपडे पण बघा, माझे कपडे दाखवा, माझे कपडे पण बघा. लिहिलं बघा काय लिहिलंय. सेलिब्रिटी गाईस, सेलिब्रिटी. Paps with fans with fans Yeah. याचं स्लोगन बघा लिहिलंय. भाई, हे मला टी शर्टची प्रिंट जास्त आवडली. टी शर्टची प्रिंट मला खूप जास्त आवडली. अरे अरे थांब मी जाते. Every species is a work in progress, unstoppable since day one. माझे नेल्स पण बघा. ह्याचा मिनिंग काय आहे? काय 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 ह्याचा मिनिंग नाही मला माहिती, पण टी शर्ट चांगलं वाटतंय म्हणून मी घातलंय. भारी वाटतंय. मित्रांनो, कमेंट करून सांगा टी शर्ट कसं वाटलं तुम्हाला आणि माझं ड्रेसिंग. हे मी नाही तुझा गॉगल चोरला शाने. दाखव माझा गॉगल. पण हिचा गॉगल मित्रांनो मी लावलाय, कसला भारी वाटतोय ना. मी एकदम चिल वाईब, म्हणजे माझ्या फॅशनला मॅच होत आहे. फॅशनेबल फॅशन. ह्या दिदी बघा ना, कसल्या मगाचपासून एकदम शांत बसल्यात बिचाऱ्या. एकच डायलॉग बार 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 Selfish. बार बार बार. आईला वेगवेगळा कलर येतो रे फोन मध्ये. कलर ग्रेडिंग चेंज. अरे त्या चष्म्याचा कलर वेगळा आहे, ग्रेडिंग येते त्याचं. अरे हा. ओ माय गॉड, असं गवार. बट कसलं भारी वाटतं यार. बेस्टी. मित्रांनो, मी मगाशी लावलेला गॉगल चांगला वाटत होता की हा चांगला वाटतोय? जरा कमेंट करून नक्की सांगा. साला तुम्ही लोक कमेंट नाही करत यार, मजा नाही येते ब्लॉग बनवायला. किती सारे ब्लॉग बनवले पण तुम्ही लोक कमेंटच नाही करत यार. नेगेटिव्ह तर नेगेटिव्ह, काय कुछ तो बोलो. एक कमेंटवर 5 रुपये, एक कमेंटवर 5 रुपये. आकाश देन आहे ना. हा. QR भाई, code दे. माझा चॅनल कोण प्रमोट करतो? तो एकच पर्सन इथे, ईशा ईसा पवार. ए माझा आयडी वगैरे टाकू नकोस हा इंस्टाग्राम. देवा, कशाला माझी टाक. हिला मी माझे टॅग followers केलाय माझ्या वाढतील. याच्यावरती. जर त्या आयडी वरती तुम्ही चुकून गेला असाल तर पूर्ण आयडी बघू नका, कारण त्याच्यामध्ये ए माझा account खूप चांगले private चांगले आहे. photos आहेत. हा मग. हिला फॉलो करा तर हिचे फोटो तुम्हाला बघायला मिळतील. पण चांगले चांगले फोटो टाकले रे तू. आत्या कोणाची? काका आमचे इकडचे ड्रायव्हर सीट वरून एक माणूस गायब आहे. तो माणूस गेलाय वॉशरूम साठी. सो आम्ही इकडे पेट्रोल पंपच्या बाहेर थांबलो मित्रांनो. आणि दुसऱ्या गाडीमध्ये जे आपले माणसं आहेत ते कुठे गायब होतात भाई. आम्हाला सांगतात एकदा आम्ही पेट्रोल पंपला गेलोय. कोण? दादा हे बघा,
ह्या माणसासाठी आम्ही थांबलेलो इकडे. मस्त उन्हातून चालत येत आहेत. सनबेदिंग. सो मी तुम्हाला हे सांगत होतो मित्रांनो की दुसऱ्या गाडीवाले आमचे कुठे फिरतात आम्हाला नाही माहिती. एकदा बोलतात आम्ही एअरपोर्टला गेलोय, एकदा बोलतात आम्ही इकडे गेलोय, एकदा बोलतात तिकडे गेलोय. सो काय माहिती, आम्ही त्यांना डायरेक्ट सांगून टाकलेलं आहे की तुम्ही डायरेक्ट आम्हाला विलाला भेटा. नो टाइमपास, नो बकवास. सो डायरेक्ट विलाला भेटा आम्हाला. सो चला मित्रांनो, काका पण आलेत. आता परत ट्रिप आपली चालू होते लगेच. टाइम एवढा झालाय ना, थांबा तुम्हाला टाइम दाखवतो किती वाजलेत. 10 तर आम्हाला इकडेच वाजलेत. आम्ही अजून 12च आहे ना बंटी. आईला काकी काहीतरी बोलली. काय किती वाजताचा चेक इन आहे? फर्स्ट डायलॉग. किती वाजताचा चेक इन? सगळ्यांना भूक लागली. सो इकडे मॅकडॉनल्ड्स दिसला आम्हाला इकडे, म्हणून थांबलोय. सगळेजण उतरतात गाडीतून. सध्या आता 10 वाजलेत आणि आपलं चेक इन लेट असणार आहे. सो म्हणून आपण जरा नाश्ता वगैरे मस्त करून जातो. आपल्या दुसऱ्या गाडीवाल्यांना काय आयडियाच नाही की आपण इकडे नाश्ता करायला थांबलो. मस्त जेव्हा व्लॉग बघतील ना, गुड्डू तनिषा व्लॉग बघेल ना, तेव्हा फुल हल्ला मचवणार आहे मला वाटतं. आणि आर्य पण आहे त्याकडे. ते त्या लोकांना बोलवायचं काय फोन करून? हे काका नको बोलतात, नको बोलवायला. मस्त हावरे लोक उतरलेत गाडीतून सगळे. आता तुला भूक लागली? सगळ्यात जास्त हावरा हा, सगळ्यात जास्त हावरा आहे. मला भूक लागली आहे भाई. मी रात्री पण थोडं कमी खाल्लं. आम्ही निघताना मम्माने नाही, छोटी आत्याने साबुदाणा खिचडी बनवली. साबुदाणा खिचडी खाऊन आलो आम्ही थोडीशी. आणि आत्ता मॅकडॉनल्ड्समध्ये चाललो आम्ही. बघू काय बर्गरच खाणार, अजून काय खाणार. काय ऊन लागतं माहिती, एवढं डेंजर. आम्ही असं एक्सपेक्ट केलेलं की भाई ह्या टाईममध्ये जातोय तर पाऊस वगैरे असेल किंवा पाऊस पडेल आणि मजा येईल भाई पिकनिकला. पण आता तर ऊनच आहे. कसलं ऊन पडलंय बघा, एकदम कडकडीत. आता हे लोक चाललेत आतमध्ये. आम्ही मॅकडॉनल्ड्समध्ये खायला आलो आणि हे बघा हे दुसऱ्या गाडीतले लोक. पहिलं US वरून आपल्याशी माणसं डायरेक्टली कनेक्ट झालेले आहेत. हे ये दाखव तर, फेस तर दाखव. आईला तू आले तसं पण व्हिडिओमध्ये. हिला मित्रांनो व्हिडिओमध्ये घेत होतो की येत नाही. मी तुम्हाला असं झूम करून दाखवतो. मी आपली US वाली होते आहे. मस्त खाऊन पिऊन आता सगळे निघालेत मित्रांनो. झाले आता, पोट वगैरे भरलेत सगळ्यांचे. है ना, ऊन कमी झालंय ना आता. ऊन कमी झालंय थोडं. पण भाई बाहेरचा क्लायमेट एवढा मस्त वाटतो ना. काही ढग आलेत ना, असं वाटतंय की थोड्या टायमात पाऊस पडेल. मस्त वाटतंय. चांगलं वाटतंय ड्रेस तुझा. अरे एक नंबर. तर निघालो आम्ही मित्रांनो. आता इथून फक्त विलाला पोचायला आम्हाला 1-1.5 तास लागणार आहे. आणि विलाचं चेक इन असणार आहे 12:30-1 वाजताचं. सो अजून टाईम आहे खूप सारा. आताशे वाजलेत 11, 11:15 वाजलेत. सो आम्हाला थोडा टाईम आहे. त्याच्यावर पण काय पोलीस लिहिलंय आमच्याकडे मित्रांनो पोलीसची गाडी आहे, पोलीसची. अजून विलाला पोचायला जवळजवळ 1 तास लागेल आम्हाला इकडून. सो आम्ही थोडं आरामात चाललो आहे. थोड्या जागेवर थांबतोय, फोटोज वगैरे क्लिक करतोय. सो रिलॅक्स वाईब चाललो आहे आणि थोडं आरामातच चाललो आहे आम्ही. मजा येते पण, सगळे लोक चिल करतात. यार मला घोड्यावरती बसायचं. गाडी पण घासली खाली. सो ये लोक बाग आहे. हॅलो, तुम्ही लोक लवकर पोहोचले ना, आम्ही लोक आता जस्ट आलो यार. शिट, माझे पाय भाजायला लागले. हा पराक्रम बघा मित्रांनो, पराक्रम. आता जस्ट म्हणजे विलावरती येऊन 2 मिनिटं नाही झाले तोपर्यंत झोपाळा तोडून टाकलाय बघा ह्या लोकांनी. हे सगळ्या लोकांनी पूर्ण झोपाळा तोडून टाकलाय. आणि आता तो लागत पण नाही. कधीपासून ट्राय करतायत हे लोक, लागतच नाही झोपाळा. कोण होती ती झोपाळ्यावर चढलेली? ही बघा, ही चढली होती झोपाळ्यावरती तोडायला. ही तोडली, पूर्ण तोडून टाकला. अरे पडल्या. आता 2 मिनिटं झाले. 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 2
लागतच नाही भाई. आज काय काय फुटणार आहे माहित नाही, पण विला मस्त आहे भाई. मी तुम्हाला विला दाखवतो थोड्या टायमानंतर. पण मस्त आहे. जस्ट आत्ताच आम्ही एंट्री केली विलामध्ये आणि एक नंबर विला भाई. इकडे पूल वूल पण एक नंबर आहे. थोड्या टायमानं मी दाखवेल तुम्हाला पूर्ण विला. पहिला आम्ही हे निस्तारतो सगळं जे केलं यांनी कांड काहीतरी तोडून टाकलंय पूर्ण सगळं. हे बंटी कसं तोडलंस? हे कसं तोडलंस? हे माझ्याकडे शूटिंग आहे. आमच्याकडे हेवी लिफ्टर आहे. आमच्याकडे हेवी लिफ्टर आहेत तर त्या हिने तोडलं हिने. हिने तोडलेला आहे. वरती कशाला चढली आणि रे ती तू? बघा ती एक मुलगी शपथ. ती बघा फायनली मित्रांनो लागलाय. फायनली मित्रांनो झुला लागलाय. आता आता जर कोण वरती चढला तुमच्यापैकी, मम्मा तू ओरडली का नाही ना वरती चढले तर? त्यांना ओरडण्याची लायकीची आहे, तेच मला ओरडून मोकळी करतील आधीच. हा बघा याची काय मजा चालू बघा. फार आल्या आल्या टीव्ही चालू केलं. जास्त जोरात पडेल. हे भाई पायाला पण सनस्क्रीन लावलं. बंटी शहाणे स्विमिंगला जायचं, नाकात कसं पाणी होतं. गाइस इधर देखो. तर मित्रांनो आम्ही कधीपासून पाण्यात मजा करतोय, सगळे लोक एन्जॉय करतात आणि आता आम्ही थोडंसं तो गेम खेळतोय ज्याच्यामध्ये सॉंग्स ऐकायचं आणि जर पूर्ण सॉन्ग नाही आलं तर त्याला पाण्यात टाकायचं. आता सगळ्यात पहिला टर्न तनिषाचा आहे. चल घे 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 गाणं तर बोल. ए चल चल तुझा टर्न. हा नाही नाही चल. असं नाही चल. जबरदस्ती पाण्यामध्ये टाकले आता आकाश दादा आणि तू गेली म्हणून काय मी पण चल. मग गेम कसा खेळत होता? तू पण होता, हा पण होता. हा मी पण. व्हिडिओ जा जा मी काढते जा. इसको ह्याची टाइम आऊ. हा ते काय स्वतःच करतोस? हे पण इज्जत मध्ये गाणं द्यायचा. मरने से ज्यादा हा? ए भाई सोचते का काय? 1, 2, 3. I know you love me. I know you care. Step it ever.
जोरात बोल गाणं जोरात. पुढे आईला हिला कसं आलं रे? तू काय सांगून दिलंस काय तिला? रेडी? एक, दोन, चार. जागेवरती वीर. जा पुचडा आता. अरे माहिती आहे पण ती भूज पर्यंत पोहोचलीच नाही. हा चल जोरात फिर जोरात. हा स्टार्ट. इकडे इकडे. तर मित्रांनो आता आम्ही खेळणार आहेत संगीत खुर्चीचा गेम. सो ह्या व्हिडिओमध्ये जे काही साऊंड रेकॉर्डिंग होतील ते तर आम्ही नाही टाकणार आहे, बट हसी मजाक मस्ती सगळ्या गोष्टी टाकणार आहे मी याच्यामध्ये, कारण कॉपीराईट लागेल म्हणून म्युझिक नाही टाकणार. आणि न धक्काबुक्की करता खेळायचं सगळ्यांनी रिलॅक्समध्ये. रेडी रेडी गाइज, चलो लेट स्टार्ट. आणि मित्रांनो पहिला खेळाडू आपल्याला भेटलेला आहे, जो स्पर्धक बाद झालेला आहे ते आहेत काका. चला चला मस्त मस्त. आता तू जा, तुलाच आउट करतो. आता मित्रांनो एक्स्ट्रा प्लेअर मी ऍड झालेलो आहे. आता मीच जिंकणार आहे फक्त. चलो भाई असं करून बेइज्जती नको होऊ दे की पहिलाच राऊंडला बाद. तर मित्रांनो आम्ही मगाचपासून विलावरती भरपूर एन्जॉय केला. ओरडून ओरडून पूर्ण माझा घसा बसलाय. तुम्हाला विलाचा पूर्ण मी लुक दाखवतो बाहेरच्या साईडने आणि आतून पण दाखवतो की विला कसा आहे. तर हा आहे मित्रांनो विलाचा बाहेरून लुक, पूर्ण पर्पल शेडमध्ये आहे, मस्त बनला इकडे. आणि त्या साईडला स्विमिंग पूल आहे, स्विमिंग पूल पण तुम्हाला दाखवतो. इकडे आपण ज्या गाड्या आणल्यात त्या पार्क केल्यात आणि इथून विलाचा एंट्री आहे आतमध्ये जायला. सो चला आतमध्ये जाऊयात. मस्त आहे विला भाई, खूप मोठा आहे विला. अरे हा पूर्ण मित्रांनो इकडे हॉलवाला स्पेस आहे आणि त्या साईडला पूल आहे, त्या साईडला एक बेडरूम आहे. बेडरूम पण दाखवतो मी तुम्हाला खालच्या साईडने. या साईडला एक बेडरूम आहे. इकडे मम्मा आणि हे लोक थांबलेत ह्या बेडरूममध्ये. हा पूर्ण एक बेडरूमचा स्पेस आहे. येस. आणि महाराज आलेले आहेत, त्यांच्या पाया पडते बंटी. आणि ह्या साईडला हॉलमध्ये हा किचनवाला सेक्शन आहे. किचन पण खूप मोठा आहे आणि वरच्या साईडला पण खूप मोठा स्पेस आहे. आणि ह्या साईडला डायनिंगवाला सेक्शन पण आहे, डायनिंग सेक्शन इकडे. आणि वरती जिकडे आता मी चाललो आहे तर त्या साईडला 2-3 बेडरूम आहेत वरच्या साईडला आणि त्याच्यावरती टेरेस आहे. सो टेरेसवरून पण मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो की वरून कसा व्ह्यू येते. त्या साईडला खाली सगळे लोक मस्ती करतात आणि मी वरती आलो आहे. सो आता फर्स्ट बेडरूम आपण बघू शकतो. हा इथे एक बेडरूम आहे, तो पण मोठा आहे, पण बेडरूममध्ये जात नाही आहे तिकडे कारण बेडरूम बंद आहे आता. हा एक बेडरूम आहे जिकडे आपले मामा झोपलेत, दमलेत बिचारे सकाळपासून. झोपलेत, त्यांना आराम करू दे थोडासा. आणि मित्रांनो हा वाला बेडरूम आमचा आहे, इकडे आम्ही थांबलेत. रूम एवढे मस्त आहेत ना, एवढे स्पेशियस रूम आहेत ना, मस्त व्ह्यू आहे आणि खूप स्पेशियस आहेत. खाली वुडनची फ्लोरिंग लागली आहे. ह्या साईडनं मी पण नाही बघितलं की बॅक साईडने काय व्ह्यू आहे.
हो अच्छा, सनलाईटवाला व्ह्यू आहे. तुम्हाला दिसतंय की नाही प्रॉपरली माहीत नाही, कारण विंडो इकडे. सो हा आमच्या रूममधला व्ह्यू आहे. आणि याच्या साईडला एक बॅल्कनी पण आहे, या रूमच्या साईडला. इथून गेलं तर बॅल्कनी, इकडे साईडला एक दुसरा विला आहे आणि इकडे बॅल्कनी आहे. बॅल्कनीमध्ये मस्त झोपाळा आहे आणि सगळे खाली मस्त चिल वाईबमध्ये बसलेत. असा पूर्ण व्ह्यू आहे इकडून मित्रांनो. इकडे तनिषा बसली आहे, पूर्ण गाणी ऐकते मस्त बसून बसून चिलमध्ये. आणि हा मी जो पूल म्हणत होतो तुम्हाला, हा पूल आहे इकडे मोठा, एवढा मोठा पूल आहे ना, मजा आली. आता मी खूप खेळत होतो पूलमध्ये पण मजा आली. आणि इकडे वरती टेरेस आहे, टेरेसचा पण पार्ट मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो, कारण टेरेसवरती मी पण नाही अजून गेलो. सो मला पण नाही माहिती कुठून जायचं आहे. अच्छा, इकडून या साईडने एंट्री आहे त्याची, टेरेसवर जायची. सो आम्ही आलो इकडे विलाला 1-1:30 वाजता. 1-1:30 वाजता आलो, मस्त थोडा वेळ बसलो होतो. अर्धे लोक पाण्यात गेले होते, मग जेवलो आम्ही आणि नंतर सगळेजण पाण्यात गेले. मग आम्ही थोडासा म्युझिकल चेअर, अजून थोडे फनी गेम्स वगैरे खेळत होतो. सो मी आता टेरेसवर आलो आहे आणि टेरेसवरून तुम्हाला व्ह्यू दाखवतो इकडून. एवढे मस्त मस्त विला आहेत ना या साईडला. हे बघा ना किती सुंदर विलाज आहेत, एवढे मस्त विलाज आहेत. आणि पूर्ण समोरचा व्ह्यू बघा मित्रांनो, पूर्ण डोंगरवाला व्ह्यू आहे बरोबर समोर. आणि ढगाळ वातावरण असं बनलं होतं ना मग अशी, एकदम मस्त. सूर्य बघा ना ढगाच्या मागून किती मस्त येतोय. आताच मित्रांनो सनसेट झालाय आणि आता हळूहळू थोडासा काळोख पडायला लागलं. पूर्ण व्ह्यू बघा ना इकडे काय मस्त दिसतो बाहेरच्या साईडला. आणि हा आपला पूल आहे इकडे, मस्त आहे. मला ही प्लेस आवडली. हा ठीक आहे, बट विला एकदम जवळजवळ आहे तिकडचे थोडेसे, बट ठीक आहे. एन्जॉय करण्यासाठी, मजा मस्ती करण्यासाठी. आम्ही जिकडे होतो तिकडच्या साईडच्या विलामध्ये तर आज तर कोण नव्हतं, सो आम्हाला असं डिस्टर्ब वगैरे नाही झालं, पण मजा आली या ठिकाणी. आणि आता आम्ही सगळे नाश्ता वगैरे केलं, फ्रेश वगैरे झालो. आता परत मी वरती आलो होतो इकडे. सो आता मी चाललो आहे खाली सगळ्यांसोबत. सगळे लोक वाट बघतात खाली. मी फक्त गॅलरीतून तुम्हाला हा व्ह्यू दाखवायला आलो होतो की भाई इकडे पूर्ण समोर बघता ना, पूर्ण डोंगरच्या डोंगर आहेत या साईडला. पूर्ण हे डोंगर आहेत. मस्त म्हणजे क्लायमेट एक नंबर आहे या साईडला. आणि दुपारी एवढं ऊन होतं ना तरी पण गरमी बिलकुल नव्हती. वारा एवढा जोरात होत होता ना इकडे, एकदम मस्त मजा आली. सगळ्या लोकांचा मित्रांनो डान्स चालू इकडे, गाणं लावतात आणि नाचतायत. नाचता येतंय काय काय लोकांना, काय काय लोकांना नाही येतं तरी पण नाचतायत. मला नाही येत यार, मला नाही येत डान्स, म्हणून मी बसलो इथे पूलच्या बाजूला आहे बघा. आणि हे लोक नाचतात. हा ना, तुम्ही पण नाचायला थोड्या टायमाने. हे जेवण आलं या. सगळे लोक खाता खाता मस्त हाऊजी खेळायला बसतात आता. सगळे लोक दमलेत आता, मस्त पूलमध्ये उड्या मारून सगळ्याच्या नाका तोंडात पाणी गेलेत. आणि आमच्याकडे स्पेशल गेस्ट आलेले आहेत खास हौजीसाठी. स्पेशल गेस्ट नाही तो व्हाईट वाला बघ अशा मला हाऊजी येते ना. तू का नंबर काढते? आत्ता आम्ही हाऊजी खेळायला बसलेलो. दुपारी मी
संगीत खुर्चीवाला म्युझिकल चेअरवाला गेम जिंकलो तर मला ह्या लोकांनी 6 तिकीटं फ्री दिली. पण हिच्यामुळे ही बोलते तुला जमणार नाही, खात्यावर कशी ही बोलते तुला जमणार नाही म्हणून ही बोलली तू 2 तिकीटं घे. ही 2 तिकीटं मला दिले आणि स्वतः खेळते 6 तिकिटांवरती. बघा माझा पेन कोणी घेतला? ही स्वतः खेळते 6 तिकिटांवरती आणि मला दिली ती फक्त 2 तिकीटं. बघा एवढे लोक हावजी खेळायला बसतात. 1 2 3 4 5 6 बघा ही बघा 6 तिकीटं ही माझी घेऊन बसले. एवढे लोक हावजी खेळायला बसतात. आणि इकडे आता हावजी स्टार्ट होतं मित्रांनो. चला पटापट हावजी खेळूया. आता मीच जिंकणार असं मला वाटतं. तो बघू. अरे करा ना चालू आता हे पण कोण बोलणार कोण आहे? कसली डेंजर आहे ही. फुल 3 हावजी लागल्या तिला. 3 हा भाई एवढे सगळे लोक खेळतायत मिळून त्यांना कोणतीच नाही लागली. हे बघा हे 3 ऑप्शन्स होते आमच्याकडे. काय होतं दिसतं की नाही. एक जल्दी 5 होता 10 रुपयावाला, मिडलला 20 आणि फुलला 30. भाई 60 रुपये आ गया. 60 रुपया 60 रुपयाचे 60 रुपये हिला आले तिला. म्हणजे माझे आहेत ते आता. अरे आई शपथ कोंबडे बघा भाई साहब. एवढे मोठे कोंबडे कधी बघितले होते काय? एवढे मोठे ते